हॅलो वॉरियर्स, एक नवीन प्रयोग जो आहे तो आपण करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या प्रयोगाचं नाव आहे 2 मिनिटाची तयारी काही तासांपेक्षा भारी. म्हणजेच इथे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक प्रश्न घेऊन येणार आहे, ज्या प्रश्नाच्या माध्यमातून तुमच्यासोबत जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन शेअर करण्याचा माझा प्रयत्न असेल आणि त्याच्यातून जे प्रेडिक्शन्स आहेत ते सुद्धा तुमचे स्ट्रॉंग होत जातील. म्हणजेच एखाद्या टॉपिकवरती कसा प्रश्न बनेल याचा तुम्हाला अंदाज लावता येईल. सो आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. तसे छोटे छोटे व्हिडिओज जे आहेत ते मी अपलोड करण्याचा प्रयत्न करेन आपल्या वॉरियर ऑफिसर 2.0 या चॅनलवरती. त्यामुळे जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आजचा प्रश्न आहे, खालीलपैकी वेगळी व्यक्ती ओळखा. जेव्हा अशा प्रकारचा प्रश्न येतो त्यावेळेला आपल्याला माहिती नसतं की एक्झॅक्टली कुठल्या संदर्भाने हा प्रश्न विचारलेला आहे. मात्र इथे असा कुठलाही हेतू नाहीये की तुम्हाला कन्फ्युजनमध्ये टाकायचं. इथे फक्त हा हेतू आहे की जे काही पॉईंट आहेत, जी काही माहिती आहे ती तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवली जावी. मग इथे 4 व्यक्ती दिलेल्या आहेत: सर चिमणलाल सेटलवाड, पंडित जगत नारायण, हकीम अजमल खान आणि सरदार सुलतान अहमद खान. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की हा कुठल्या टॉपिकशी रिलेटेड प्रश्न आहे. जर तुम्ही चॅलेंजमध्ये असाल तर डेफिनेटली तुमचं उत्तर बरोबर सुद्धा आलं असेल. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फक्त क. म्हणजेच हकीम अजमल खान ही व्यक्ती वेगळी आहे. बाकीच्या ज्या 3 व्यक्ती आहेत, सर चिमणलाल सेटलवाड, पंडित जगत नारायण आणि सरदार सुलतान अहमद खान, या 3ही व्यक्ती एकाच घटनेशी संबंधित आहेत. मग ती घटना कुठली आहे? आपल्याला माहिती आहे की जालियनवाला बाग हत्याकांड झालं होतं आणि त्याच्यानंतर या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी हंटर कमिशन नेमण्यात आलेलं होतं ऑक्टोबर 1919ला. मग हे जे हंटर कमिशन होतं, या हंटर कमिशनचे जे अध्यक्ष होते त्यांचं नाव होतं विल्यम हंटर आणि म्हणूनच याला आपण हंटर कमिशन असं म्हणतो. आजच्या लेक्चरमधून मी तुमच्यासाठी 2 प्रश्न देणार आहे होमवर्कसाठी, ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. आणि त्याच्यातला पहिला प्रश्न हा आहे की हंटर कमिशन 1919चं जे आहे ते जालियनवाला बाग हत्याकांडाशी रिलेटेड आहे. असंच एक हंटर कमिशन याच्या पूर्वी सुद्धा बसवण्यात आलेलं होतं. तर ते हंटर कमिशन केव्हाचं होतं आणि कशाशी संबंधित होतं? हा आहे तुमचा पहिला प्रश्न. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न तुमचा हा आहे की ज्या जालियनवाला बाग हत्याकांडासंबंधी आपण बोलत आहोत ते जालियनवाला बाग हत्याकांड नक्की कोणत्या तारखेला झालं होतं? क्लिअर? या 2 प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंटमध्ये देणार आहात. आता आपण मूळ प्रश्नाच्या संदर्भाने जी माहिती आहे ती पाहूयात. जसं मी सांगितले की हंटर कमिशनची स्थापना ऑक्टोबर 1919ला करण्यात आली होती जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी. आणि त्या समितीचे एक समिती बसवण्यात आली, एक कमिशन होतं, त्याचे अध्यक्ष होते विल्यम हंटर. आणि या समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते. इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे, या 7 पैकी 3 सदस्य जे होते ते भारतीय व्यक्ती होते आणि त्याच 3 व्यक्तींची नावं मी तुम्हाला ऑप्शनमध्ये दिलेली आहेत. त्याच्यातली पहिली व्यक्ती आहे सर चिमणलाल सेटलवाड, त्याच्यानंतर दुसरी व्यक्ती आहे पंडित जगत नारायण आणि तिसरी व्यक्ती आहे सरदार सुलतान अहमद खान. हे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की हंटर कमिशनचा अहवाल आल्यानंतर या जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये ज्याने आदेश दिलेला होता गोळीबारीचा तो लेफ्टनंट गव्हर्नर मायकेल ओडवायर याला मात्र निर्दोष ठरवण्यात आलेलं आणि ज्याने प्रत्यक्ष गोळीबार केलेला होता जनरल डायर त्याची कृती अयोग्य आणि असमर्थनीय असल्याचं म्हटलं होतं. तर हा जो अहवाल होता हंटर कमिशनचा अंतिम अहवाल तो 8 मार्च 1920ला आलेला होता. सो 1919ला कमिशन आहे आणि 1920ला 8 मार्च महिला दिन असतो, लक्षात राहील तुमच्या. 8 मार्च 1920ला हा अहवाल आलेला आहे. याच्यासोबतच आणखी एक फॅक्ट जी तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे ते म्हणजे ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्सने जनरल डायरच्या कृत्याचं समर्थन केलेलं होतं. म्हणजे जरी कमिशननी या हंटर कमिशननी जरी ते असमर्थनीय आहे असं म्हटलेलं असलं तरी सुद्धा ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्सने त्याचं समर्थन केलेलं होतं. आणि त्याचबरोबर ब्रिटिश जनतेने जनरल डायरसाठी 30,000 पाऊंड इतका निधी उभारण्यासाठी सुद्धा मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्राला भरपूर मदत केलेली होती. मॉर्निंग पोस्ट. सो मॉर्निंग पोस्ट हे वृत्तपत्र संदर्भ विचारला जाऊ शकतो जालियनवाला बाग हत्याकांड, लक्षात ठेवायला तुम्ही हरकत नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने काही मिनिटांमध्ये इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा माझा हा एक प्रयत्न आहे. पाहूयात आपण या प्रवासामध्ये कुठपर्यंत जातोय. सुरुवात तर झालेली आहे आणि कदाचित आपण बरेच दूरपर्यंत पोहोचू आणि याच्यातून काही प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये सुद्धा पाहायला मिळतील. त्यामुळे जर तुम्हाला माझा हा छोटासा प्रयत्न आवडला असेल
तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. जे 2 प्रश्न मी तुम्हाला विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं कमेंटमध्ये द्या आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.